शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी सुरू केलेली संघर्ष यात्रेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दाखल असती झाली। त्यावेळेस काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत आज भोजन केलं। तसंच त्यावेळेस या नेत्यांनी मुलांशी संवादही साधला। सुभेदारी या शासकीय विश्रामगृहामध्ये एका शालेय संस्थेकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सगळे आमदार आणि नेते त्यात सहभागी झाले होते। संघर्ष यात्रेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे औरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मुलांसोबत एक जेवणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांकडून संघर्ष यात्रेला जसा जसा प्रतिसाद वाढताना दिसतोय तसं त्यांच्यासोबतचे कार्यक्रम आहेत ते देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संघर्ष यात्रेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल। आत्महत्याग्रस्त कुटुंबातली ही सर्व जी आपल्याला मुलं दिसत आहेत ते प्रत्येक कुटुंबातला एक आत्महत्याग्रस्त व्यक्ती आहेत, तो शेतकरी आहे। त्यांच्या कुटुंबासोबत ही सर्व नेते मंडळी आहेत ते जेवण करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळाला। औरंगाबादमध्ये संघर्ष यात्रेचा नुसतं जेवणच नाही तर त्यांची विचारपूस देखील इकडनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। औरंगाबादमधला हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना पळसगावात जेव्हा ही विदर्भातून सुरुवात झाली तेव्हा पळसगावात आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देऊन ही संघर्ष यात्रा सुरू झालेली होती आणि औरंगाबादमध्ये एक मधला टप्पा म्हणून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत आता सर्व विरोधी पक्षनेते आहेत किंवा आमदार असतील जेवण करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर एक मोठा दिलासा देण्यासारखा प्रयत्न आहे तो विरोधी पक्षाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, औरंगाबाद।